हॉटेल, रेस्टॉरंट, धाबा हे सगळ्यांची चव घेऊन झाल्यानंतर मला समजलं की आजी आणि आईच्या हातची चव खूप भन्नाट आहे आणि त्यांचे प्रत्येक पदार्थ हे आपल्या शरीरासाठी खूप हेल्दी आहेत. अशीच काही एक रेसिपी मी घेऊन आलेली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करू. तर सगळ्यात आधी मी कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये एक कांदा टाकला आणि छान असा त्याला परतवून घेतला. तो लालसर परतवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी टोमॅटो टाकला. टोमॅटोसुद्धा छान मऊ परतवून घेतला. टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही मीठ टाकलं तरी चालतं. त्याच्यानंतर मी फोडणीमध्येच थोडी कोथिंबीर टाकली आणि कांदा छान टोमॅटो छान मऊ परतून झाल्यानंतर त्याला असं मॅश करून घेतलं आणि मॅश झाल्यानंतर त्याची चव छान उतरते आपल्या पदार्थामध्ये. त्याच्यानंतर मी हळद, तिखट इतकंच टाकलेलं आहे, कारण एवढंच आपल्या आजी आणि आई वापरत होती, हळद, तिखट आणि मीठ. बाकीचा एक पदार्थ आहे तो सिक्रेट आहे, पुढं सांगते मी. आज मी बनवणार आहे वांगं, वाटाणा आणि सध्या आता हरभऱ्याचं सीझन चालू आहे, तर हरभरासुद्धा मिक्स केला आहे. छान असं फोडणीमध्ये त्याला परतवून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही टाकायचं. मला थोडं रस्सा भाजीच पाहिजे होती, त्यामुळे मी पाणी जास्त टाकलं होतं. आणि त्याच्यानंतर आपल्याला मीठ टाकायचं आहे. आणि बघा आता सिक्रेट आहे, आता उकळी येऊ द्यायची. ओपन ठेवायचं आणि उकळी आल्यानंतर ते झाकून ठेवायचं. बघा आजी आणि आईच्या काळामध्ये आपण भाजीला किंवा कोणत्या पण रस्सा भाजीला, आमटीला पीठ लावायचो बेसनचं. तर तेच मी इथं केलं आहे. खरंच किती टेस्टी लागतं ना हे जेवण. कोणताही मसाल्याचं यूज केलेला नाही आहे, तरीसुद्धा ही भाजी अगदी टेस्टी झालेली आहे. तर बघू शकता किती छान पदार्थ झालेला आहे माझ्या आता आठवड्याच्या मध्ये फिक्स केलेले आहे. तर तुम्ही पण नक्की एकदा करून बघा. तुमच्या आजीची आणि आईची आठवण नक्कीच येईल तुम्हाला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटू अशा नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत टेक केअर फ्रेंड्स अँड बाय. काळजी घ्या स्वतःची.